हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक. बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो नाही तर मुस्लिम असोत, जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील, या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील, मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे. दुर्दैवाने त्यावेळेला जे काय बॉम्ब झाले, ज्या काय गोष्टी झाल्या, याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती. आज काय झालंय, माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे, अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो, आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय. त्याचा असा समज झालाय, हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची. परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही, स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं, ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत, ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा, जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जातंय. वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली, मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही, कारण तसं जर गेलो तर मला 2 दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो. परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून, ना सत्ताधाऱ्यांना आहे. हा कोणालाच अधिकार नाहीये, हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून मग मला राहायचं कसं, मला बोलायचं काय, मला खायचं काय, याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही. याचबरोबर आपलं राज्य संघराज्य आहे, आपला देश, राज्यपाल हे पद असं आहे, घटनात्मक पद आहे. ज्या पदाची गरिमा आहे, ज्या पदाचा दर्जा आहे, त्या पदाच्या दर्जावरती कोर्ट ताशेरे ओढतं. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली होती की घटनात्मक पदावर बसून तुम्ही एका राजकीय पक्षाचं काम करताय. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना दिली आहे. त्यांनी जी पदं लिहिलेली आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद काय, घटनात्मक पदांचा दर्जा काय, घटनात्मक पदांनी काय काम करायला पाहिजे, या सगळ्या घटनात्मक पदांच्या कामाचा दर्जा मागच्या काही कालावधीमध्ये राज्यपालांच्या हस्ते तुडवला गेला. आणि म्हणून राज्यपालांवरती, मग ते राज्यपाल नियुक्त आमदारांची केस असू देत, राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या वेळेला घेतलेली भूमिका असू देत, या दोन्ही गोष्टींमध्ये राज्यपालांवरती ताशेरे आले. राज्यपालांवरती ताशेरे येणं हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या अभिमानाला शोभणारी गोष्ट नाहीये. आणि म्हणून राज्यपालांचं काम, ज्यांच्याकडे आम्ही जातो, या राज्याचे प्रमुख म्हणून ते असतात, ज्या वेळेला सरकार बॅलन्स नसतं, सरकार काहीतरी अन्याय करतं असं दिसतं, तेव्हा राज्यपालांनी हस्तक्षेप करायचा असतो. आणि ही जी काही संघ पद्धती जी आहे, ज्याच्यामध्ये केंद्राने एक एक माणूस आपला ठेवलेला आहे की काम बरोबर चालतंय की नाही बघा, इकडे काही चुकीचं नाही चाललंय ना ते बघा. पण आता सध्या काय चाललंय, वरून सूचना जशा येतात तशा पद्धतीने राज्यातल्या विरोधी पक्षाला चेपण्याचं काम चाललंय. अरे खालच्या सभागृहात अजून आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला नाही. आम्ही फक्त म्हणतोय की लिहून द्या आम्हाला की का देत नाही म्हणून. आमचं म्हणणं असं नाहीये, तुमचा नियम आहे ना संख्याबळ, मग लिहून द्या संख्याबळ नाहीये म्हणून. लिहून का देत नाहीये, प्रथा परंपरा कुठल्या त्या तर लिहून द्या. हे तर आम्ही किती दिवस मागतोय. अरे तुम्हाला जो कोण ब्रीफिंग देतोय ना त्याला सांगा हे आम्हाला लिहून द्या. संख्याबळ नसेल तर संख्याबळ नाही लिहून द्या, प्रथा परंपरा असेल तर प्रथा परंपरा लिहून द्या, पण लिहून तर द्या. उद्या अधिवेशन संपतंय,